नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 2 जानेवारी 2023च्या चालू घडामोडींचं विश्लेषण द हिंदू, लोकसत्ता, सकाळ आणि पीआयबीच्या आधारे आपण बघणार आहोत। आपली जी पहिली न्यूज आहे बघा, तर ती जीएसटी संकलनासंबंधीची आहे। सो जीएसटीचं जे संकलन आहे तर त्यामध्ये डिसेंबरमध्ये 2021च्या तुलनेमध्ये 15% वाढ आहे बघा। म्हणजे डिसेंबर 2021 आणि डिसेंबर 2022 याची जर तुलना केली तर डिसेंबर 2022 मध्ये 15% जीएसटी जे आहे डिसेंबर 2021च्या तुलनेत वाढलेला आहे। सो आता तुम्ही जर हे बघितलं असाल बघा, न्यूजपेपर मध्ये ज्या वेळेस कंपॅरिझन्स येतात किंवा जीएसटी कलेक्शन संबंधीचे ज्या न्यूज असतात बघा, त्या मागच्या वर्षाच्या त्याच इयरशी ज्या म्हणजे लास्ट इयरशी जे आहे तर ते कंपॅरिझन असतं, हे लक्षात ठेवा। ओके, त्याच्यानंतर जे आहे की वस्तू सेवा करापोटी जे आहे बघा, आता डिसेंबर 2022 मध्ये महसूल जो आहे तर तो 1.49 लाख कोटीवर पोहोचलेला आहे बघा। आता बऱ्याचदा कसं होतं ना, म्हणजे मराठी जे न्यूजपेपर आहे तर ही लोकसत्ताची बातमी आहे, आता सेम ही द हिंदू मध्ये पण आहे। आता आपण काय करतो, मॅक्झिमम बातम्या ज्या आहेत त्या मराठीमध्ये घेतो, म्हणजे बऱ्याच लोकांना जे आहे मग ती अडचण येत नाही। आता मूळ मुद्दा असा आहे की हिच्यामध्ये यांनी सिंपल असं टाकलेलं आहे की 15%ची वाढ, पण ही वाढ कशाच तुलनेत आहे तर ही मागच्या वर्षाच्या तुलनेत आहे, हे लक्षात ठेवा। म्हणून द हिंदू सारखा पेपर आपल्यासाठी मॅटर करतो। मूळ जे आहे सुधारित उत्पादनांचे प्रमाण जे आहे बघा आणि विनियोग मागणी जे आहे त्याच्या वाढीचं निदर्शक आहे बघा। 15% जीएसटी वाढला याचा अर्थ काय होतो तर उत्पादनात सुधारणा आहे, प्लस विनियोग जे आहे त्याच्यामध्ये पण सुधारणा आहे। मागणी पुरवठा दोन्ही गोष्टी वाढत जात आहेत, हे इथंच कळत आहे। त्याच्यानंतर कर विषयक नियमांचं चांगल्या अनुपालनाचं निदर्शक आहे बघा। आता कर जसं जीएसटी आहे तर जीएसटीचे जे नियम आहेत त्या नियमानुसार जीएसटी वर्क होतोय, तर त्याचं पण हे लक्षण आहे बघा। म्हणजे तुम्ही जे आहेत जे करासंबंधीचे नियम बनवलेले आहेत तर त्याचंही पालन केलं जात आहे, म्हणून हे वाढलेलं आहे। आता जीएसटीच्या बाबतीमध्ये आता 48वी जीएसटी परिषद जी झालेली आहे त्या 48व्या जीएसटी परिषदेमध्ये हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की इथून पुढे जर तुमच्या जीएसटी मध्ये इरेग्युलॅरिटी दिसली, तर जर त्या जीएसटी मध्ये काही इश्यूज दिसले तर त्या केसमध्ये तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो। हे एकदम क्लिअर केलेलं आहे बघा, क्रिमिनलीच्या मध्ये तर टाकलेलं आहे। आता कर संकलनाच्या पोटी जे आहे बघा, महसूल 1.40 लाख कोटींवर राहण्याचा डिसेंबर हा जो आहे सलग 10वा महिना आहे, हे पण महत्वाचं आहे। आता मुलाखती सुरू आहे बघा, त्याच्यामध्ये बरीच लोक एसटीआय झालेली आहेत, मग त्या केसमध्ये विचारलं जातं किंवा जीएसटी डिपार्टमेंटमध्ये ऑलरेडी काम करतायत तर अशा विद्यार्थ्यांना आपण विचारतो की बाबा महिन्याभराचं किती आहे, तर महिन्याभराचं टार्गेट जे असतं जीएसटीचं ते 1 लाख कोटी रुपये इतकं असतं, हे लक्षात ठेवा। आणि मग हे चांगलं आहे की आपल्याला सलग 10वा महिना आहे, 1.40 लाख जे आहे तर तेवढं इन्कम आपल्याला मिळत जात आहे, तर ही चांगली बाब आहे बघा। नोव्हेंबर मधील कर संकलन जे आहे 1.46 जे आहे तर तेवढं होतं बघा। त्यानंतर जे आहे आता रिव्हेन्यू चेक, आता ही द हिंदू मधली इमेज आहे बघा। आता ही तुम्हाला तितकीशी क्लिअर तिथं नसेल, हे बारीक वाक्य आहे याच्यावर, याच्यात त्यांनी क्लिअर करून दिलेलं आहे की रिव्हेन्यूज आर 15% ग्रेटर दॅन डिसेंबर 2021, म्हणजे मागच्या वर्षाच्या डिसेंबर पेक्षा हे 15% जास्त आहे। आणि हा इथला डिसेंबर आहे बघा, हे इथं खाली आहे आणि इकडे जे आहे हे वाढलेलं आहे बघा। इथून तुम्हाला जर दिसली रेड लाईन वर जाताना तर तो हा 15% आहे। सो ते एक लक्षात ठेवा। तुम्हाला बेसिक्स ऑफ जीएसटी माहित पाहिजे, जीएसटी काउन्सिल काय असतं वगैरे वगैरे, त्या गोष्टी क्लिअर ठेवा। त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे महाराष्ट्र 1 नंबरवर आहे बघा जीएसटी मध्ये। हा एमसीक्यू एकदम पॉप्युलर आहे, म्हणजे ग्रुप सी पासून यूपीएससी पर्यंत सगळ्या दूर लक्षात ठेवा, जीएसटी मध्ये महाराष्ट्र अव्वल आहे। महाराष्ट्र 1 नंबरवर आहे जीएसटी कलेक्शन मध्ये, 2 नंबरवर कर्नाटक आहे बघा आणि 3 नंबरवर गुजरात आहे। सो 1 नंबरवर महाराष्ट्र, 2 नंबरवर कर्नाटक आणि 3 नंबरवर गुजरात जे आहे बघा। हे तिन्ही राज्य जे आहे ती तुमची पाठ पाहिजेत। पुढचा मुद्दा जो आहे आता नवीन वर्षाची जी सुरुवात आहे बघा ती हरियाणामध्ये जे आहे भूकंपाने झालेली आहे। भूकंप जे आहे 1 जानेवारी 2023 हरियाणामध्ये भूकंपाचे धक्के बसले। तीव्रता किती होती, 3.8 रिश्टर स्केल। आता बघा आजपासून आपण प्रिलिम्सला सुरुवात करतोय, कॉम्प्रेहेन्सिव्ह प्रिलिम्स आपली सुरू होते। सो बेसिक कसं असतं ना की डिस्क्रिप्टिव्ह आणि एमसीक्यू याच्यामध्ये ट्रिमेंडस फरक आहे। म्हणजे अप्रोच जर तुम्ही बघितला तर मग तो अप्रोच जो आहे तो असतो, मग आता रिश्टर स्केल काय असते, मग याच्यावर काय मोजलं जातं, मग याच्याशी रिलेटेड भूकंप मोजण्याच्या अजून कुठल्या स्केल्स आहेत तर त्या तुम्ही बघितल्या पाहिजे। मग हे तुम्हाला बुक्स मध्ये आहे, तर त्या पद्धतीने डील होतं बघा। हरियाणातल्या झज्जर येथे जे आहे भूकंपाचे धक्के बसलेले आहेत बघा आणि याचं भूकंपाचं केंद्र होतं ते केंद्र 5 किलोमीटर खाली होतं बघा। सो 5 किलोमीटर भूकंपाचं केंद्र। मग बेसिक्स ऑफ अर्थक्वेक जे आहे
है ना, इपी सेंटर काय असतं वगैरे वगैरे, तर ते तुम्हाला माहित पाहिजे. वेव्सच्या टाईप कुठल्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, मग भारताचे सिस्मिक झोन कुठले आहेत बघा. आता हे एक महत्वाचं आहे की भारतामध्ये सिस्मिक झोन जे आहे बघा, 4 झोन इथं आहेत. आता झोन 2, झोन 3, झोन 4, झोन 5 जे आहे. आता याच्यातलं जे आहे हे सगळं नॉर्थ ईस्ट इथं दिसतं बघा तुम्हाला रेड कलर मध्ये जे आहे, किंवा नॉर्थ मधले हे ब्लॉक्स, किंवा इकडे गुजरातचा पार्ट, हे सगळं जे आहे हे झोन 5 मध्ये येतं. झोन 5 आहे बघा. हा झोन 5 जो आहे तो सगळ्यात डेंजरस आहे बघा, की इथं जे आहे भूकंप होण्याचे चान्सेस खूप 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 जास्त असतात. मग बाकी जे आहे जसं लाईट येतं बघा, सगळ्यात लाईट जो आहे हा पार्ट आहे बघा, इथं हा आहे. तर हे जे आहे झोन 2 आहे, याच्यामध्ये भूकंप होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. मग त्याच्यापेक्षा थोडासा डार्क जो आहे बघा, मॉडरेट सिस्मिक झोन याला जे म्हटलं जातं, मग हा डार्कर पार्ट जो आहे बघा, हा जो पार्ट आहे, तर हा पार्ट जो आहे तर तो हा डार्क सगळा, तर हा पार्ट झोन 3 मध्ये येतो. झोन 4 मध्ये जे आहे बघा हाय सिस्मिक झोन जे आहेत बघा, तर मग ह्या रेड आणि या डार्क मधली दुसरी जी शेड आहे बघा, आता हा सगळा पट्टा जो आहे, कारण एक कसा आहे ना की जो झोन 5 आहे त्याच्या आजूबाजूचा भाग त्याच्यापेक्षा लेस ऍक्टिव्ह आहे बघा. म्हणजे सगळ्यात जास्त जे आहे हायएस्ट सिस्मिक झोनच्या आजूबाजूचा जो आहे तो 4था आहे. सो एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये झोन 2, झोन 3, झोन 4 आणि झोन 5 असे जे आहे 4 प्रकारचे झोन्स असतात. ओव्हरऑल जे आहे भारतातलं 59% लँड जी आहे तर ती सिस्मिक हजार्ड और डॅमेजेसला लायबल आहे बघा. ओव्हरऑल भारतामधली जेवढी जमीन आहे, मग हे क्षेत्रफळ जर तुम्ही बघितलं तर याच्यातलं 59%, 59% जे आहे तर ते अर्थक्वेक प्रोन आहे, तिथं भूकंप होऊ शकतो. म्हणजे बघा डिझास्टर मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये तुम्ही किती प्रिपेअर असलं पाहिजे त्याचं हे एक्झाम्पल आहे. आणि याच्यामध्ये जे आहे की जवळपास मग आता झोन 5 जे असतं ना आपण बघितलं, तर मग झोन 5 ची इंटेन्सिटी किती आहे तर 9 पर्यंत जी आहे बघा. त्याच्यानंतर झोन 8 मधली इंटेन्सिटी, झोन 4 ची इंटेन्सिटी 8 पर्यंत असते. झोन 3 ची जी असते तर ती जवळपास 7 पर्यंत. आणि लो रिस्क मध्ये जे आहे की 6 आणि त्यापेक्षा कमी जे आहे. तो बेसिक्स लक्षात ठेवा. तुम्हाला जे आहे हे मॅप्स ऑलरेडी जे आहे बघा, एकदा ॲटलास मध्ये पण असतात, बुक्स मध्ये एनसीईआरटी मध्ये दिलेले आहेत. तर मॅप रीडिंग आपलं स्ट्रॉंग असलं पाहिजे. आणि अर्थक्वेक बद्दल तयारच करून ठेवा. अर्थक्वेक सुरू असतात तर करंट बेस बेसिकली डिस्क्रिप्टिव्ह मध्ये पण विचारलं जाऊ शकतं आणि प्रिलिम्स मध्ये पण येऊ शकतं. लाचखोरीमध्ये महसूल विभाग पहिला बघा महाराष्ट्रामध्ये. आता बघा मुलाखतीच्या चालू आहे राज्यसेवेच्या, तर प्रश्न विचारला जातो की भ्रष्टाचार होतो का प्रशासनामध्ये, भ्रष्टाचारामध्ये कोण अग्रेसर आहे, तर महसूल विभाग अग्रेसर आहे बघा. राज्यातली महसूल यंत्रणा जी आहे ती लाचखोरीत आघाडीवर आहे बघा. गेल्या वर्षभराचा जर तुम्ही विचार केला तर महसूल कर्मचारी जे आहे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यामध्ये जवळपास 170 प्रकरणात 236 महसूल कर्मचारी अडकलेले आहेत. आता मूळ कसं आहे बघा, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण एकदम विचारलं गेल्यानंतर तुम्ही जर डायरेक्टली म्हटलं की महसूल खात्यात सगळ्यात जास्त करप्शन आहे आणि समोर पॅनलमध्ये महसूल खात्यात काम केलेली लोक असली तर मग त्या केसमध्ये एक गोष्ट लक्षात असू देत की ज्या वेळेस हे गव्हर्नमेंट रेकॉर्ड आहे आणि गव्हर्नमेंट रेकॉर्ड नुसार जे आहे हे कुणाची आहे बघा, तर हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची आकडेवारी आहे. तर तुम्ही उत्तर देताना असं सांगू शकता की लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त जे आहे महसूल खात्याचा क्रमांक लागतो. त्याच्यानंतर पोलीस यंत्रणा जी आहे बघा तिचा क्रमांक लागतो. पोलीस यंत्रणाच्या याच्यामध्ये 224 जण जे आहे एसीबीच्या सापळ्यात अडकलेले आहेत बघा. त्याच्यानंतर जे आहे महापालिका आणि जिल्हा परिषद जे आहे बघा, अशा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत तिथली पण लाचखोरी वाढल्याचं आपल्याला दिसून येतंय. कारण नागरिकांचा प्रत्यक्ष संपर्क जे आहे तर ते तिथं आहे. म्हणजे महसूल विभाग जे आहे त्याच्यानंतर सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांशी सर्वसामान्यांचा संबंध येतो. भ्रष्टाचार कुठं होणार आहे, जिथं सर्वसामान्य जे आहेत त्यांचा वारंवार कॉन्टॅक्ट येणार आहे. सो तो एक महत्वाचा कन्सर्न इथं लक्षात ठेवा. ओके, सर्वात जास्त महसूल खातं आहे, 2 नंबरला पोलीस खातं आहे बघा. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत पण भ्रष्टाचार वाढलेला दिसून येतो आपल्याला. त्यानंतर आतापर्यंत जे आहे बघा 740 लाच प्रकरणांची नोंद झालेली आहे. सुमारे 3,03,22,00,000 रुपयांची लाच जी आहे ती मागण्यात आली होती. मग आता ही आकडेवारी तेवढीशी आपल्यासाठी मॅटर करत नाही, पण तुम्हाला एक ओव्हरऑल याच्यामध्ये जे आहे केवढ्या पैशाचा भ्रष्टाचार, मग मूळ येतं की व्हॉट इज करप्शन. भ्रष्टाचार काय आहे, तर भ्रष्टाचार जर साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर इट इज अ मिसयूज ऑफ ऑथॉरिटी. अधिकारांचा गैरवापर म्हणजे भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचारात फक्त पैसे मागितले जातात का, इथं पैशाचा हिशोब आहे बघा. पैशाच्या पलीकडचं गणित भ्रष्टाचार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल
इन्फ्लुएन्स पेडलिंग नावाची गोष्ट असते बघा. इन्फ्लुएन्स पेडलिंग जे आहे म्हणजे तुमचं जे काही वजन आहे ना, वजन इन द सेन्स ना शरीराचं वजन नाही, त्या पदाचं वजन जे आहे, ओके, तर त्याचा गैरवापर करणं. तुम्ही जे आहे स्वतःचं जे आहे की मी इथं इथं अशा अशा पदावर कार्यरत आहे, माझं हे काम आहे ते करून द्या, प्रभावाचा वापर करणं, इन्फ्लुएन्स पेडलिंग जे आहे बघा. सो तो एक महत्वाचा हिच्यामध्ये मुद्दा लक्षात ठेवा की हे पण हिच्यामध्ये येतं. प्रॉपर्टी पैसा सोडलं तर प्रभावाचा वापर करून जे आहे चुकीच्या गोष्टी करून घेणं हे पण भ्रष्टाचाराचाच एक भाग आहे. आता आपण आपल्या इथिक्स मध्ये शिकलो होतो. बेसिकली टेक्निकल हिच्यात जायचं झालं तर काय असतं, टेक्निकल हिच्यात जायचं असलं तर मोनोपोली प्लस डिस्क्रिएशन मायनस अकाउंटेबिलिटी जे आहे, म्हणजे मक्तेदारी जी आहे की निर्णय प्रक्रियेमध्ये कोण आहेत तर मग ब्युरोक्रेट्स आहेत बघा, अधिकारी आहेत. डिस्क्रिशन त्यांच्याकडे ते विशेष अधिकार आहे. मायनस अकाउंटेबिलिटी कसलंही उत्तरदायित्व नाही, यालाच भ्रष्टाचार म्हणतात बघा. मोनोपोली प्लस डिस्क्रिशन मायनस अकाउंटेबिलिटी इज इक्वल टू करप्शन. ओके, आता एक तर राज्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक खाता जो आहे बघा, अँटी करप्शन जे आहे त्याचं मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नांदेड असे 8 विभाग आहेत आणि त्या 8 विभागातून याचं काम चालतं. मोठ्या प्रमाणावर नागरिक आता अँटी करप्शनसाठी जे आहेत नोंदणी करायला लागलेले आहेत किंवा ते रजिस्ट्रेशन तिथं जे आहे की त्यांना सांगणं, तक्रार देणं असले प्रकार वाढलेले आहेत. याच्यातून आपल्याला एवढं कळतं की नागरिकांमध्ये अवेअरनेस जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. दॅट इज द बेसिक थिंग. सरकारी कर्मचाऱ्यांना लाच घेत असल्याची जे आहे तक्रार प्राप्त झाली बघा की एसीबी त्याची शहानिशा करतं, अँटी करप्शन जे आहे आणि त्याच्यानुसार कारवाई करतं बघा. महाराष्ट्र राज्यामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे ती होणार आहे. ऑलिम्पिक म्हणजे ही ऍक्च्युली महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे ती असणार आहे. बऱ्याच वर्षापासून आपण जवळपास याच्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना 23 वर्षापासून प्रयत्न करत होतं. सो ही स्पर्धा जी आहे तर ती आता 2 जानेवारी ते 12 जानेवारी मध्ये होणार आहे. एकतर हिच्यामधून महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना अशा दोघांच्या संयुक्त विद्यमानाने हे होणार आहे. आता याच्यामध्ये एकूण 39 क्रीडा प्रकार आहेत बघा. महाराष्ट्र शासन जे आहे त्याचं मुख्य प्रायोजक आहे, स्पॉन्सरर जे आहे ते महाराष्ट्र शासन आहे. जवळपास 19 कोटी रुपये जे आहे या कार्यक्रमासाठी दिले जात आहेत क्रीडा स्पर्धांसाठी. अशा क्रीडा स्पर्धा झाल्या पाहिजे का तर नक्की झाल्या पाहिजे. आता होतं काय, आपला जो कन्सर्न आहे बघा की आपल्या इथं ऑलिम्पिकमध्ये पदकं आली पाहिजेत ना, क्रीडा क्षेत्रामध्ये चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजेत, तर त्या होऊ शकतात. बट कंडिशन अप्लाय आहे की ती कंडिशन तुम्हाला इथं क्लिअर होते की महाराष्ट्र राज्य जे आहे जशा पद्धतीने ऑलिम्पिक स्पर्धा घेते ते सर्व दूर स्थानिक स्वरापासून त्या गोष्टी झाल्या पाहिजे बघा. गाव पातळीपासून झालं तर ते वर्क होईल. लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल अलाहाबाद हायकोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे बघा. आता लिव्ह इन रिलेशनशिप जे आहे तर त्याचा विचार केला तर आता लिव्ह इन रिलेशनशिप बरंच न्यूज मध्ये आहे. श्रद्धा आफ्ताबची केस आहे बघा, तिच्यावरून बऱ्याचशा ज्या आहेत तर ते आता परत ते फोकसमध्ये आलं होतं. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय, लग्नाशिवाय मुलगा मुलगी जे आहे एकत्र राहतात, लिव्ह इन रिलेशनशिप. मग आता जे आहे की लग्नाशिवाय एकत्र राहणं, मग मूळ मुद्दा कायदा काय सांगतो तर तुम्ही राहू शकता, कंडिशन अप्लाय तर तुम्ही काय पाहिजे, मेजर पाहिजेत बघा. म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण की ओव्हरऑल जे आहे की प्रौढ असणं जे आहे बघा, 18 अबो जे आहे ना, तुम्ही प्रौढ आहात तर तुम्ही राहू शकता, तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता. हा, याच्यामध्ये अल्पवयीन जर कुणी असेल तर त्या केसमध्ये ते अलाव होत नाही. सो याच्यामध्ये जे आहे अलाहाबाद हायकोर्टाने म्हटलंय की प्रौढांना त्यांच्या स्वेच्छेने जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्या मूलभूत अधिकारात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. तर यामध्ये एक FIR दाखल करण्यात आली होती. मुलीच्या वडिलांनी मुलाच्या अगेन्स्ट FIR दाखल केली होती, ती रद्द करायला लावलेली आहे. अलाहाबाद हायकोर्टाने त्यांना सिक्युरिटी द्यायला सांगितलेली आहे बघा. सो लिव्ह इन रिलेशनशिपच्या बद्दल हे एक मत आहे. मग लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये प्रॉपर्टी इश्यू काय आहे, उद्या जर याच्यातून संतती प्राप्त झाली तर मग त्याला प्रॉपर्टी मिळणार का, तर त्याला प्रॉपर्टी मिळेल बघा. तर त्या संबंधीचे पण निकाल आहेत. सो तो एक महत्वाचा कन्सर्न लक्षात असू द्या. बॅड लोन शेअर ऍट डिकेडल लो इन इंडियाज बँक. आता हे बघा बॅड लोन्स हा ना, बॅड लोन्स काय असतं बघा. बॅड लोन म्हणजे काय, NPA आपलं साध्या सरळ भाषेमध्ये बुडीत कर्ज जे आहे, सलग 3 हप्ते जर तुम्ही बुडवले बघा तर ते बुडीत कर्जामध्ये जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सप्टेंबर 2022 मध्ये जर तुम्ही बघितलं तर ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ऍसेट GNPA, ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ऍसेट जे आहे तर शेड्यूल कमर्शियल बँकेच्या बाबतीमध्ये तर 7 वर्षात सर्वात कमी होते बघा हे. आता ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ऍसेट काय असतात बघा, तर इथं हे दिलेलं आहे. आता बघा हा प्रिलिम्स करता महत्वाचा कन्सेप्ट आहे बघा. हे तुम्हाला इथं विचारलं जाईल प्रिलिम्स करता.
आणि याचं डिस्क्रिप्टिव्ह काय असतं ना, त्याचा पण एक प्रश्न आपण घेतलेला आहे, तर तुम्हाला दोन्हीमधला फरक तिथं क्लिअर होतो. आता बघा, GNPA रेशो जो आहे, प्रपोर्शन ऑफ ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स इन ग्रॉस लोन्स अँड ऍडव्हान्सेस. आता बघा, GNPA म्हणजे जे आहे की बुडीत कर्ज जे आहे, ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ऍसेट, हे काय असतं तर हा अनुपात आहे कशाचा, हे प्रपोर्शन आहे ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ऍसेट इन ग्रॉस लोन्स अँड ऍडव्हान्सेस. जेवढं सगळं लोन दिलं गेलेलं आहे बघा, ऍडव्हान्सेस लोन जे आहे आपण दिलं आहे, त्याच्या तुलनेमध्ये किती हप्ते फेडले जात नाही किंवा ते है ना नॉन परफॉर्मिंग ऍसेट जो आहे की ते परतावा कितीचा नाही, त्याचा अनुपात जो आहे त्याला ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ऍसेट असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये बॅड लोन्स जे आहे है ना, ते विच बॉरोवर्स इज नॉट इन अ पोझिशन टू रिपे ऍट द मुवमेंट. आता बॅड लोन्स जे असतात, ज्यांनी कर्ज घेतलंय तो कर्ज भरण्याच्या मनस्थितीत नाहीये किंवा स्थितीत नाहीये किंवा त्याला भरायचंच नाहीये, ते त्याने ठरवलंय, ते सगळं कशात जातं, बॅड लोन्स मध्ये जातं. बघा, बॅड लोनच्या बाबतीमध्ये जे आहे की नॉन परफॉर्मिंग ऍसेट जे आहे 90 दिवसापेक्षा जास्त ओव्हरड्यू झाला तर त्याला बॅड लोन म्हटलं जातं. बघा, तो नॉन परफॉर्मिंग ऍसेटचा रेशो जो आहे तर 10 वर्षातला सर्वात कमी आहे, तर चांगली गोष्ट आहे ही, सो ते एक लक्षात असू द्या. मग आता नेट नॉन परफॉर्मिंग ऍसेट, ओके, ग्रॉस तसं नेट असतं बघा, तर याच्यामध्ये जे आहे की नेट नॉन परफॉर्मिंग ऍसेट इन नेट लोन्स अँड ऍडव्हान्सेस, इथं ग्रॉस होतं आधी आणि इथं जे आहे तर ते नेट. बघा, ते रुटीन आहे, आपण GDP है ना त्या पद्धतीने ज्या बघतो ग्रॉस आणि नेट तसंच आहे. ओके, डिप्रिशिएशन काढून टाका त्याच्यातलं. तो बेसिकली जे आहे NPA जे आहे आणि ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ऍसेट, नेट नॉन परफॉर्मिंग ऍसेट जे आहेत, हे प्रिलिम्स करता खूप खूप महत्वाचं आहे. आता प्रिलिम्स सुरू होईल बघा, त्याच्यामध्ये इकॉनॉमीमध्ये बघू आपण ह्या सगळ्या गोष्टी. आता भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यामध्ये मायग्रेशन आणि मोबिलिटी संबंधीचा करार झालेला आहे. मायग्रेशन आणि मोबिलिटीचा करार जो आहे त्याचा जर तुम्ही विचार केला तर इथं जे आहे की एकतर ऑस्ट्रिया जे आहे तर हा जो देश आहे, आता हा देश कुठे आहे तेही बघूयात, इल्लीगल मायग्रंटची संख्या वाढत चाललेली आहे आणि हा करार झाला तर तिच्यामधून जे आहे भारतीय नागरिकांना पण दिलासा मिळेल त्या काळामध्ये. असे करार कुणाकुणाबरोबर केलेले आहेत भारताने, फ्रान्स, UK, त्याच्यानंतर जर्मनी, फिनलँड, है ना, तर हे जे आहे बघा यांच्याबरोबर आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह मायग्रेशन अँड मोबिलिटी पार्टनरशिप अग्रीमेंट केलेला आहे. तसं सेम जे ऑस्ट्रिया बरोबर आपण करतो आहे. कारण काय झालेलं आहे बघा, मोठ्या प्रमाणावर जे आहे इल्लीगल मायग्रंट ऑस्ट्रियामध्ये वाढत आहे. म्हणजे जवळपास 15,000 इल्लीगल मायग्रंट जे आहे भारतातून जे आहे तर ते तिथं रजिस्टर झालेले आहेत की 15,000 लोक इल्लीगली तिथं जातात. मग त्याच्याकरता जर आपण हे करार केले तर मग त्याच्यातून गोष्टी सोप्या होतात आणि त्या नागरिकांना पण रिलीफ मिळतो. ओके, सो यामधून जे आहे मल्टिपल एंट्री व्हिसासला पण रेग्युलेट केलं जाईल बघा. मग जिच्यामधून व्यावसायिक असतील, प्रोफेशनल्स किंवा स्टुडंट असतील बघा, स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम, तर त्यांना पण याच्यामध्ये बेनिफिट मिळेल. सो ऑस्ट्रिया हा देश कुठे आहे जगामध्ये, तर बघा ऑस्ट्रिया हा जगातला इथं आहे बघा. आता खरं तर हे जरा हा ना ब्लर आहे, तुम्ही तुमच्या याच्यामध्ये जे आहे मॅपमध्ये बघा, ऑस्ट्रिया तुम्हाला इथं दाखवतो. आता ऑस्ट्रियाच्या आजूबाजूला कोण आहे, हे ऑस्ट्रिया आहे ना वर्ल्ड वॉर 1 मध्ये, सेकंड वॉर मध्ये, तिथं जरा जास्त याचा फोकस आहे बघा तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये. ऑस्ट्रिया जे आहे व्हिएना तुम्ही त्याची राजधानी आहे बघा. वरती जे आहे चेक रिपब्लिक आहे, हा जर्मनी आहे इकडं, त्याच्यानंतर इकडं इटली आहे, त्याच्यानंतर हा स्वित्झर्लंड आहे, स्लोवेनिया आहे, त्याच्यानंतर हंगरी आहे. सो हे सगळे देश जे आहे त्याच्या शेजारी जरा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आहे डीप फेक्स, हे एक टर्म आहे बघा. डीप फेक्स काय असतं, डीप फेक्स म्हणजे काय की डिजिटल मीडिया जो असतो बघा, तिच्यामध्ये व्हिडिओ असतील, ऑडिओ असतील, इमेजेस असतील, त्याला एडिट करणं, मॅन्युप्युलेट करणं, असं आपल्याकडे पॉर्नोग्राफीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर हे केलं जातं. एखाद्याची जी आहे तर डिग्निटी हॅम्पर करण्यासाठी याचा वापर होतो. डीप फेक्स म्हणजे काय, एखादा व्हिडिओ, ऑडिओ त्याला एडिट करून टाकायचं, मॅन्युप्युलेट करून टाकायचं, तर त्याला डीप फेक्स असं म्हटलं जातं. सो ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा बघा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे तर नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन, हे MNREGA मध्ये वापरलं जात आहे सध्या. पण याच्यामुळे MNREGAतले जे मजूर आहेत तर त्यांचा प्रॉब्लेम वाढलेला आहे. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा, इंटरनेट जे आहे. ओके, सो इंटरनेट रुरल एरियामध्ये प्रॉपरली नसतं, त्यामुळे मजूर कधी आलाय गेलाय तर त्याचं जे आहे तर तिथं डिजिटली जे आहे हजेरी लागते. मग आता इंटरनेट नसलं तिच्यामध्ये जर गडबड झाली सर्व्हरमध्ये तर त्याची हजेरी उडून जाते, मग त्याची मजुरी जाते, असे सगळे प्रकार होत आहेत बघा सध्या. सो नेट मोबाईल मॉनिटरिंग सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन
ही गोष्ट खूप चांगली आहे, परंतु बेसिक आहे की इंटरनेट पाहिजे. आता आपण सध्या कितीतरी दिवस झाले रेकॉर्डेड व्हिडिओ सगळे अपलोड करतो, आपलं लाईव्ह राहायचं बघा. तर त्याचं पण रिझन असं आहे की आपल्याकडे 3 कनेक्शन्स आहेत, तिच्यामध्ये एक सर्व्हर कनेक्शन आहे बघा, की जे सगळ्यात बेस्ट असतं, जिच्यावर IT कंपनी काम करते, पण हे सगळं झोपलेलं आहे. सो डिजिटल इंडिया करत असताना जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ना, तर ते प्रोव्हाइड करणं तेच आपल्याला जमलेलं नाही अजून. त्यामुळे रेकॉर्डिंग सुरू आहे. ज्या दिवशी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, आपण त्याच्यावर युद्ध पातळीवर काम करतोय, त्या दिवशी लाईव्ह लेक्चर्स आपले सुरू होतील बघा. ओके, सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या करायला खूप चांगल्या आहेत, पण याचा बेसिक जर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये त्या गोष्टी वर्क होत नसतील तर त्याला काय अर्थ राहत नाही. व्हॉट इज द स्टेटस ऑफ नॉन परफॉर्मिंग ऍसेट? ओके, हाऊ डज द RBI गो अबाउट द डिस्क्राइबिंग इट आणि हाऊ हॅव द गव्हर्नमेंट स्ट्रॅटेजी अँड RBI नॉर्म्स हेल्प? काय असतं बुडीत कर्ज काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. नॉन परफॉर्मिंग ऍसेट RBI कसं त्याच्यावर रिॲक्ट करतं आणि गव्हर्नमेंट RBIच्या पॉलिसीज हेल्प करतात का ते कमी करण्यासाठी, असा तुमच्यासाठीचा प्रश्न आहे बघा. स्पॉटलाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून घ्या, कारण आजपासून आपले लेक्चर सुरू होत आहेत आणि ते तुम्हाला डेमो लेक्चर्स मध्ये बघता येतील. ज्या विद्यार्थ्यांना डेमो लेक्चर्स बघायचे आहे की कशा पद्धतीने एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रिलिमची बॅच ॲज वेल ॲज इंटिग्रेटेड बॅच रन होणार आहे, तर प्रत्येक फॅकल्टीचं लेक्चर तुम्हाला जे जे सब्जेक्ट आहेत त्याच्यानुसार त्याच्या स्ट्रॅटेजीचे जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि ओव्हरऑल याच्यामध्ये जे आहे प्रत्येकाला जे आहे डेमो लेक्चर्स फॉर स्टुडंट नावाचा 1 रुपयाचा कोर्स घ्या. संध्याकाळी 6 ते 8 लाईव्ह लेक्चर्स तुम्ही सगळ्या ऍपवर करू शकता. ओके, सो आजपासून आपली ही बॅच सुरू होते बघा. याचे लेक्चर्स लिस्ट होऊन जातील सगळे, UPSC IAS आणि UPSC जे आहे राज्यसेवा संध्याकाळी 6 ते 8. त्याच्यानंतर जे आहे प्रिलिम्स जे आहे बघा 2023 साठीची कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच जी आहे बघा. ओके, सो ती एक महत्वाची बाब आहे. त्यानंतर जे आहे राज्यसेवा 2023 जे आहे बघा, ही जी बॅच आहे प्रिलिम्स, आणि त्याच्यानंतर हे सगळं जे आहे आज चालू होणार आहे आपलं. कंबाईनची बॅच ऑलरेडी सुरू आहे, याचे डेमो लेक्चर्स तुम्ही बघू शकता ऍपवर. मराठी साहित्य जे आहे ऑप्शनल सब्जेक्ट तर तो आपला ऑलरेडी सुरू आहे बघा. सोमवार ते बुधवार जे आहे तुम्ही मराठी साहित्य ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता. 100 डेज आन्सर रायटिंग प्रोग्राम जो आहे तर तो सुरू आहे. 100 डेज आन्सर रायटिंग प्रोग्राम मध्ये डेली 4 प्रश्न तुम्हाला लिहिण्यासाठी दिले जातात, 48 तासात चेक होऊन येतात बघा. स्पॉटलाइट इयरबुक येणार आहे बघा जानेवारीमध्ये तुमच्या हातामध्ये हे पुस्तक असेल. स्पॉटलाइट नोट्स ज्या आहेत त्याही ज्या आहे तुम्ही ऍपवर डाउनलोड करू शकता. आपल्या टीम स्पॉटलाइटचा नंबर तुमच्या समोर आहे 7447665769 8275275275769. सो हे 2 नंबर आहेत, तुम्ही कॉल करू शकता 10 ते 6 मध्ये किंवा मेसेज करू शकता जर कॉल मिस झाला असेल तर, जेणेकरून तुमचे जे इश्यू असतील ते सॉर्ट आउट करता येतात. डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्राम आणि युट्यूबवर फॉलो करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.